वास्तव न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार, संतप्त कुटुंबाचे लेकरा बाळासह भर पावसात वीज वितरण कार्यालयासमोर धरणे, एका भावाचे थकीत बिल व दुसऱ्या भावाची लाईट कापली. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाल्याचं दिसून आले. बोडखा या गावात काल बुधवारी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका भावाकडे थकीत वीज बिल असल्याने वीज वितरण कंपनीच्या दुसऱ्या भावाने वीज कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना देता थेटच कापले. या अन्यायाला आवाज उठवण्यासाठी नामदेव नारेवाड हे कुटुंब आपल्या पत्नी आणि मुलांसह भर पावसात घनसावंगी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडकले. पावसाची कसलीही तमा न बाळगता त्यांनी या कार्यालयासमोर ठिय्या मांडून धरणं आंदोलन सुरू केले. आमच्यावर कसलीही थकबाकीचा दावा नाही, तरीही आमचे वीज कनेक्शन का कापले, असा सवाल करत त्यांनी संबंधित अभियंत्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. या प्रकरणामुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. चुकीच्या पद्धतीने नातेवाईक असल्याचा आधार घेऊन वीज कनेक्शन कट करणे हे सर्रास अन्यायकारक आणि कायद्याच्या विरोधात आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरते आहे. दरम्यान वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणताही अधिकृत खुलासा याबाबत दिलेला नाही. मात्र संतप्त नागरिकांच्या या आंदोलनामुळे विभागातील इतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून या प्रकरणाचा निषेध व्यक्त होत आहे. घनसावंगी येथील या ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आपल्या मुलाबाळासह भर पावसात धरणे आंदोलन चालू केले. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व कमेंट करा, तसंच शेअर करायलाही विसरू नका. गावामध्ये कोणाकोणाचे दिलं भरलेच पाण्यात भरलेच मी वायर टाकतो ना. महेश वायर कापड तुम्हाला काय असं काय बाकी बघतो मला मी त्याच्याकडे आवडते. कोणाचे कोटी चालले असते त्याची वायर तसेच मिळते. तो 3 वायर आहे. नावं सांगतो मी तुम्हाला, आता इथं लिहून घ्या. तुम्ही मग कोटी जण भरून आणि एवढं 3 वर्ष झाले याने वस्तू करून देतो. मी सरपंच आहे गावचा. हां 3 दिवस झाले शनिवारी पण चक्र आणले त्याच्याकडे आणि मला दिलं की नेलं की हातात घ्यायला लागले. असं नाही मिळतं, पेट्रोल टाकून मारायचं. हो मला चांगलं म्हणतो माझ्या भावावर पगार देतो. आणि येणं मला माझ्या भावाला इतकं बसायला येत होतं. इथं दुकान येतं त्या देवराम शेठ तिथं येणं मला इथं बसायला येतो का बघा बरं. गेलं तरी उठायचं नाही. असं नाही गेलं तुम्ही डायरेक्ट स्टँड असं पाहिजे. हो आधी पाच उठायचं नाही. उद्याने इथं पावसाचं नाचरायचं, पावसाचं झोपायचं. काय होईल तुम्ही विचार मला. तुम्ही कोणाला काय झालं त्याला 2-4 बारा गुढीनं सांगू पाहिजे त्याला का म्हणे. माझ्या मोबाईलमध्ये जे दिसतात केलेले हेडे टाकते सर पाठवते याला कारणावाल्याला पाठव.
मारायचं नाही वाटत. अहो काय झालं माहिती का? आज आमच्या गावामध्ये जंगम साहेब इंजिनियर MSCB इंजिनियर ते आले होते. माझ्या भावाकडं थकीत बिल असल्यामुळं मला माझं कोटेशन भरलेलं असल्याने बी त्यांनी माझा वायर कट केलेला आहे. त्याच्यामुळं मी आज इथं MSCBमध्ये येऊन बसलेलो आहे. भर पावसामध्ये माझे लेकरं ते इथं बसलेले असताना जंगम हा आम्हाला काही बी बोलून निघून गेलेला आहे. तर शासनाने याची पुरेपूर दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी माझी विनंती आहे. आणि मी एक आदिवासी समाजाचा असल्यामुळे यांनी माझ्यावर अत्याचार केलेला आहे. तर याच्यावर कडक कारवाई अशी कोणीतरी करावी शासनाने, माझी इच्छा आहे. जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. याची शासनाने पण दखल घ्यावी.